शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आज आपल्या कपास पिकाला आपल्याला दुसरा खताचा डोस केव्हा करायचा व कोणता करायचा त्याबद्दल आपण आज माहिती बघणार आहोत. पेजवरती तुम्ही नवीन असाल तर पेजला फॉलो करून घ्या. तर मित्रांनो कपास पिकाला 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या खताचा डोस करायचा आहे. त्यामध्ये पात्यांची संख्या वाढावी, फुटव्यांची संख्या वाढावी किंवा पात्यांची गळ नाही व्हायला पाहिजे त्यासाठी आपल्याला खताचा डोस करायचा आहे. तर आपण त्यामध्ये 1 एकरसाठी 2-10-26 वापरणार आहोत मित्रांनो. आणि त्यासोबत मित्रांनो 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर आपल्या कपास पिकाला पोटॅशची गरज जास्त प्रमाणात असते. त्यामध्ये पात्यांची संख्या वाढावी, फुलांची गळ नाही व्हावी किंवा समोर बोंडाची गळ नाही व्हायला पाहिजे. आपलं बोंड हे टप्पर व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पोटॅश हे अवश्य वापरायचे. त्यासोबत आपल्याला 1 एकरसाठी 1 बॅग पोटॅश वापरायची. आणि मित्रांनो आपल्या कपास पिकाची वाढ ही चांगली व्हावी, पात्यांची संख्या जास्त लागावी, फुटव्यांची संख्या वाढावी व आपल्या कापूस पिकामध्ये हिरवेगारपणा वाढावा त्यासाठी आपल्याला इफकोचे सागरिका वापरायचे 1 एकरसाठी 20 किलो. आणि मित्रांनो सागरिका उपलब्ध नाही झाले तर आपण निर्मल सीडचे बायोपॉवर वापरू शकता. बायोपॉवरचे प्रमाण आपल्याला 1 एकरसाठी 20 किलो एवढे घ्यायचे. धन्यवाद.